नमस्कार, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मार्केटमध्ये भेटणारा व्हेज पफ त्यासारखी रेसिपी, आणि तीही विदाऊट मायक्रोवेव्ह शिवाय. त्यासाठी आपण घेणार आहोत साधारण 400 ग्रॅम मैदा. त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे तेल, म्हणजे 2 मोठे चमचे, साधारण 15 ml 1 टेबलस्पून असे 2 चमचे टाकून ह्या पिठाला ते व्यवस्थित चोळून घ्यायचे. तेल जे आपण वापरलं आहे ते गरम करून नाही वापरलं, थंड तेल वापरायचे. आणि मग पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ जास्त आपल्याला घट्टही नको आहे आणि जास्त सैल पण नको आहे, असं मीडियम साईजचं पीठ पाहिजे आपल्याला ते. आणि पीठ मळून झाल्यानंतर आपण त्याला एक अर्धा तास झाकून ठेवणार आहोत भिजवत ठेवण्यासाठी. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याला किसून घेतलेलं आहे. किसून घेतल्यामुळे काय होतं, आपली भाजी एकदम सॉफ्ट होते. साधारण 2 बटाटे ह्या भाजीसाठी, म्हणजे एवढ्या मिश्रणासाठी पुरे होतात आपल्याला, कारण याच्यामध्ये आपण जास्त बॅटर नाही टाकत. आता आपण बनवूया भाजी. कढईमध्ये साधारण 1 मोठा चमचा तेल टाकून घेतले. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि घरातले जे आपले साधे कोरडे मसाले असतात, सुके मसाले, ते जसं की लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर, भाजून घेतलेले जिऱ्याची पावडर, थोडीशी कसुरी मेथी, गरम मसाला पावडर, हळद पावडर, असे सगळे, आणि मीठ टाकून आपल्याला जो किसलेला बटाटा आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीमध्ये आपण चाट मसाला पण टाकणार आहोत. आता इथे माझ्याकडे चाट मसाला नव्हता, त्यामुळे मी थोडंसं लिंबू पिळलं होतं त्याच्यामध्ये. भाजी करून झाल्यानंतर आपल्याला ती थंड झाल्यावरच वापरायची आहे. तसं पण आपल्याला जी पेस्ट्री बनवताना जो टाईम लागतो त्या काळामध्ये आपली भाजी थंड झालेलीच असते. आता इथे आपली भाजी बनून तयार झालेली आहे. त्याच्यात मी थोडंसं लिंबाचा ज्यूस टाकला आहे, कारण थोडंसं आंबटपणा येण्यासाठी म्हणून. तुमच्याकडे जर चाट मसाला असेल किंवा आमचूर पावडर असेल तर तुम्ही तीही टाकू शकता. आता आपण बनवून घेणार आहोत साटा, जो आपल्याला लागणार आहे पेस्ट्री बनवण्यासाठी. तर इथं मी स्टार्टिंगला 2 चमचे पीठ आणि 2 चमचे तेल घेतलं होतं, पण पुढे जाऊन मला आणखीन साटा कमी पडला. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगलाच काय करा, जर ह्या प्रमाणानुसार घेत असाल तर 3 चमचे पीठ आणि 3 चमचे तेल घेऊ शकता. आता आपलं पीठ पण भिजून चांगलं तयार झालेलं आहे. त्याच्यासाठी आपण आता काय करणार आहोत, तर त्या पिठाचे एक समान गोळे करून साधारण 4, त्याची आपण एक चपातीपेक्षा जाड अशी एक चपाती लाटून घेणार आहोत. अशा आपल्याला 4 ते 5 चपात्या लाटायच्यात. आता आपण पहिली लाटलेली चपाती, त्याच्यावरती साटा आणि मग त्याच्यावरती पीठ आणि परत चपाती, असं आपण रिपीट करणार आहोत. म्हणजे चपाती, साटा, पीठ, चपाती, असं आपण जेवढ्या आपल्याकडे चपात्या आहेत, म्हणजे जेवढ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत तेवढं हे करायची आहे. आणि शेवटच्या चपातीला लगेच साटा नाही लावायचा. आणि जेव्हा आपण हे सगळं करू, शेवटच्या चपातीला पहिलं लाटून, शेवटची चपाती आपण जेव्हा टाकू तेव्हा ते पहिलं लाटून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित, 4ही चपात्या. आणि मग त्याच्यानंतर आपण लावणार आहोत साटा, पीठ, आणि मग आपण त्याला फोल्ड करणार आहोत. फोल्ड कसं करायचं आहे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही त्याप्रमाणेच फोल्ड करू शकता. पहिलं त्याला आपल्याला खालून फोल्ड करायचं आहे, मग वरून, आणि मग शेवटी दोन्ही साईडने. असा एक आपला चौकोन तयार होईल जेव्हा आपण फोल्ड करू त्याला व्यवस्थित. आता हा जो चौकोन आहे ते आपल्याला लाटून घ्यायचा आहे. साधारण स्क्वेअर, म्हणजे चौकोनाकृती शेपमध्येच त्याला लाटायचं आहे आपल्याला.
एकदा तो लाटून झाला की आपण काय करणार आहे, त्याला प्रॉपर चौकोनी शेप येण्यासाठी साईडचं जे काही पीठ असेल ते आपण कट करून घेतलेलं आहे. हे पिठाचे तुम्ही छोटे छोटे असं वाटून तळून घेऊ शकता. एक स्नॅक्सचा आयटम तयार होतो याचा पण. त्याला पण असे छान लेयर सुटतात. त्यामुळे हे पीठ काही वेस्ट जात नाही जे आपण आता कट केलेलं आहे ते. घरात जर आपल्या लहान मुलं असतील तर त्यांना खाण्यासाठी हा एक ऑप्शन होऊन जातो. आता बघा आपली इथं स्क्वेअर चपाती रेडी आहे. आपण तिचे साधारण 3 भाग केलेले आहेत. उभे 3 भाग करायचे आहेत आणि आडवे 2 करायचे आहेत. कट करून झाल्यानंतर आपण जी भाजी आपण केली होती ती भाजी थंड झाली की नाही बघायची. मग थंड भाजीचा असा एक गोळा करून तो आपण या पफ पेस्ट्रीमध्ये ठेवणार आहोत आणि त्याला असं आपल्याला बंद करायचं. जसं व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे भाजी भरायची आणि बंद करायची. याच्या जागेवर तुम्ही पाहिजे असेल तर कुठली पण स्टफिंग वापरू शकता. जसं की चीज आलू मटर, पनीर ह्या स्टफिंग तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आता आपण सगळ्या पफ पेस्ट्री रेडी करून घेतलेल्या आहेत. आता हे तळताना आपल्याला जास्त गरम तेल नको आहे. त्यामुळे छोटंसं पीठ टाकून बघायचं तेलामध्ये. जर असे बुडबुडे बबल येताना दिसतील वर तर समजायचं आपलं तेल गरम आहे. आणि मीडियम फ्लेमवरच तेल गरम करायचं आहे. आणि जेव्हा आपण पफ पेस्ट्री टाकू तेव्हा त्यांना आपण स्लो गॅसवरच फ्राय करणार आहे. फ्राय करायला थोडा टाईम लागतो कारण जेवढं ते स्लो गॅसवर फ्राय होतं तेवढे त्याचे जे पफ पेस्ट्रीचे फ्लेक असतात ते सुटतात त्याचे चांगले. साधारण 4 ते 5 मिनटे जातात तळण्यासाठी आणि जसे ते तळले जातात त्याचा कलर हळूहळू बदलत जातो. एकदा सोनेरी कलर आला की समजायचं आपली पफ पेस्ट्री रेडी झालेली आहे. मोठ्या गॅसवरती जर आपण तळलं तर ते काय होईल, बाहेरून शिजेल पण आतमधून कच्चंच राहील कारण आतमध्ये लेयर खूप आहेत त्यामुळं. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय, तुमच्या शहराचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.